नमस्कार मित्रांनो, मी अविनाश सौरे मराठी कट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। या ठिकाणी बघा, पनवेल महानगरपालिकेमध्ये 40 पदांच्या जागा सुटलेल्या आहेत। वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत आहेत या। तर आपण संपूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट बघणार आहोत। शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राइब करून घ्या, लाईक करत चला आणि शेअर करा। चला तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ। यामध्ये बघा, पनवेल महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग याचं कार्यालय जे आहे ते देवाळे तलावाच्या समोर गोखले हॉल शेजारी पनवेलमध्ये आहे। यामध्ये बघा, ॲडव्हर्टाइजमेंट नंबर चेक करून घ्यायचा आहे तुम्हाला। दिनांक 13/5/2025 ला ही ॲडव्हर्टाइजमेंट पडलेली आहे। टोटल या ठिकाणी बघा 40 जागा आहेत। यामध्ये बघा, आशा स्वयंसेविका पदभरती ही जाहिरात आहे। तर आशा स्वयंसेविका पदांची भरती आहे 2025-26 साठी। ही राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या अंतर्गत पनवेल महानगरपालिकेने काढलेली आहे। यामध्ये बघा, 2024-25 करता मंजूर प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यानुसार केंद्रीय निहाय रिक्त आशा स्वयंसेविकांची पदभरती करण्यात येत आहे। यासाठी कोणत्याही प्रकारची एक्झाम नाहीये, थेट मुलाखत आहे, फक्त वॉक इन इंटरव्ह्यू आहे, हे लक्षात घ्या। याच्यामध्ये बघायचंय तुम्हाला, आपण सर्व पदे बघणार आहोत। त्या संदर्भात कार्यक्षेत्राचं नाव, आशा स्वयंसेविकाचं पदे, अर्ज स्वीकृती आणि मुलाखतीची वेळ दिलेली आहे। ठीक आहे, तर हे सर्व बघणार आहोत। पहिलं जे पद आहे, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 1 गावदेवी पनवेल। तर 1 गावदेवी पाडा प्रभुवाळी घाटे आळी या ठिकाणी एका पद या ठिकाणी आहे। रिक्त पद जे आहे ते 1 आहे। अर्ज स्वीकृती व मुलाखतीचं स्थान या ठिकाणी लक्षात घ्यायचंय की नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र गावदेवी पाडा पनवेल, दिनांक 21/5/2025 ला आहे आणि सकाळी 9 ते दुपारी 1 ते वाजेपर्यंत आहे आणि मुलाखत जी आहे ती 2 वाजेपर्यंत आहे। ठीक आहे, तर तुम्हाला या ठिकाणी हजर राहायचंय। सेकंड जे पद आहे, नागरी आरोग्य प्राथमिक केंद्र कोळीवाडा पनवेलचं आहे। या ठिकाणी बघा, टोटल 3 पदे आहेत। तर हे 3 पदे कुठली आहेत त्यांचं नाव दिलेलं आहे, चेक करून घ्या। साईनगर, पटेल मोहल्ला आणि वीट सेंटर। नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 2 अभिदीप सोसायटी कोळीवाडा उरण नाका पनवेल, 23/5/2025 ला तुम्हाला जायचंय। सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत या ठिकाणी मुलाखती राहणार आहेत। त्यानंतर बघा, 3 नंबरचं जे पद आहे, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 3 नवीन पनवेल। या ठिकाणी बघा, टोटल 5 पदे आहेत। कुठले या ठिकाणी दिलेलं आहे त्यांनी न्यू पनवेलचं आहे। या ठिकाणी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 3 सेक्टर 18 भाटिया स्कूल जवळ नवीन पनवेल, 27/5/2025 ला या ठिकाणी जायचंय 9 ते 2 वाजेपर्यंत। 4 नंबरचं पद आहे या ठिकाणी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कळंबोलीचं। या ठिकाणी बघा, टोटल 1 पद आहे। या ठिकाणी आहे क्षेत्राचं नाव नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 4 सेक्टर 11 गुरुद्वारा जवळ, 30/5/2025 मध्ये 9 ते 2 वाजेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी हजर राहायचंय। 5 नंबरचं जे पद आहे या ठिकाणी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 5 खारघरचं आहे। खारघरमध्ये या ठिकाणी बघा, कुठे कुठे जागा आहेत ते या ठिकाणी दिलेले आहेत। टोटल जी पदसंख्या या ठिकाणी 15 आहे। नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 5 सेक्टर 15 अय्यप्पा मंदिर जवळ खारघर, दिनांक 28/5/2025 ला तुम्हाला प्रेझेंट राहायचंय सकाळी 9 ते 2 वाजेच्या मध्ये। या ठिकाणी बघा, नेक्स्ट जे आहे 6 नंबरचं पद, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 7 काळुंद्रे भिंगारी पनवेल। या ठिकाणी बघा, 2 पदे आहेत, स्काय गार्डन आणि टपाल नाका। या ठिकाणी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 7 जुनी ग्रामपंचायत कार्यालय मराठी शाळेसमोर भिंगरी पनवेल। या ठिकाणी 29/5/2025 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी जायचंय, त्या दिवशी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत। त्याच्यानंतरचं जे 7 नंबरचं पद आहे, सेम आहे, या ठिकाणी कळंबोली गावातलं आहे। सेक्टर 3 मध्ये 1 पद आहे, कालभैरव सभागृहाजवळ प्रभाग समिती समोरील कार्यालय कळंबोली गाव, 27/5/2025 ला मुलाखत 9 ते 2 वाजेपर्यंत। या ठिकाणी बघा, नंतरचं जे आहे पद, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र रोहिंजन। ठीक आहे, नावडे गाव किंवा तळोजा गाव। या ठिकाणी 2 पद आहेत। जुने उपकेंद्र श्री छत्रपती शिवाजी महाराज स्कूलच्या मागे रोहिंजन, 20/5/2025 ला तुम्हाला या ठिकाणी हजर राहायचं होतं। या ठिकाणी सकाळी 9 ते या ठिकाणी दुपारी 2 वाजेपर्यंत। तर जे आहे 5व्या महिन्यातली 20 तारीख निघून गेलेली आहे, त्यामुळे ह्या पदाचं जे आहे ते करता येणार नाही। त्यानंतर बघा, नेक्स्ट पद जे आहे त्या ठिकाणी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 11 खांदा कॉलनी आहे। या ठिकाणी 2 जागा आहेत, गुरुदेव आर्केड प्लॉट नंबर 7 9 खांदा कॉलनी, 22/5/2025 म्हणजे आजची डेट आहे, 9 ते 2 वाजेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी हजर राहायचंय। या ठिकाणी ज्यांना शक्य होईल ते आधी माहीत असेल तर जाऊन ते का। लेट येण्याचं कारण असं की मला या ठिकाणी माझ्यापर्यंत लेट पोहोचलेली आहे त्या जागा। तर नेक्स्ट जे आहे 10 नंबरचं पद आहे, कळंबोली मधलं आहे, ते 3 पदं आहेत आणि या ठिकाणी बघा, हे पद सुद्धा झालेलं आहे 19/5 ला झालंय आणि 11 नंबरचं पद सुद्धा आहे। या ठिकाणी 3 पद आहेत। तर हे बघा, या ठिकाणी बघा दिलेले आहे, कुठले आहेत,
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 14 प्रभू श्राईन कोऑपरेटिव्ह सोसायटी प्लॉट नंबर 85 22 कामोठे. 29/5 मुलाखत आहे, 9 ते 2 वाजेपर्यंत. तर हे याला जाऊ शकतात. या ठिकाणी बघा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 15 कामोठे सेक्टर दिलेला आहे. जुईगाव आणि सेक्टर 35 2 जागा आहेत. या ठिकाणी गाळा क्रमांक 5 तळमद्रा कार्यालय 1-2 मजला स्वस्तिका धारक प्लॉट क्रमांक 12 ते 35 कामोठे. 26/5/2025 मुलाखत आहे, 9 ते 2 वाजेपर्यंत. तर अशा प्रकारे हे टोटल 40 पदं होते. यापैकी बघा आशा स्वयंसेविका पदाची या शैक्षणिक अर्हता आणि वयोमर्यादा दिली आहे. या स्थानिक वस्तीमधील कायमची रहिवासी असणं आवश्यक आहे. तर जिथलं जे पद आहे तिथलंच पाहिजे. विवाहित महिलांना प्राधान्य दिलं जाईल. शैक्षणिक पात्रता कमीत कमी 10वी उत्तीर्ण पाहिजे. उच्च शिक्षित महिलांना प्राधान्य दिलं जाणार. वयोमर्यादा तुमचं 20 ते 45 महिला गट असलं पाहिजे. आदिवासी विधवा परित्यक्त्या महिलांना व स्वयंसेवी संस्थेची कार्यकर्ता यांना प्राधान्य राहणार आहे. ठीक आहे. शासकीय सेवेत लिंक वर्कर महानगरपालिकेच्या विविध आरोग्य कामात जर असेल कोणी तर त्यांना सुद्धा प्राधान्य राहणार आहे. या ठिकाणी बघा www.panvelcorporation.com यावरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे सगळं. या ठिकाणी मुलाखतीच्या उमेदवारांना 15 गुण देण्यात येणार आहेत. तर हे डिवाइड केलेले आहेत. शैक्षणिक पात्रता असेल त्याला 6 गुण, कामाचा अनुभव असेल त्याला 5 गुण, विधवा परित्यक्त्या असतील त्यांना 2 गुण आणि संभाषण आणि प्रोत्साहन कौशल्य बघून 2 गुण. त्या संदर्भाचं जे आहे डिस्क्रिप्शन आहे ते इथं समोर दिलेलं आहे, चेक करून घ्या. त्यानंतर बघा या ठिकाणी सदर मुलाखतीस एकाच 5 जणांना निवडण्यात येणार आहे. तर मुलाखती ही दुपारी 9 ते 1 वाजेच्या वेळेत तुम्हाला या ठिकाणी उपस्थित राहून नोंदवून त्यांच्याकडून अर्ज भरायचा आहे. ठीक आहे. तर अर्ज तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन स्वतः भरायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला स्वतःच्या खर्चाने उपस्थित राहायचं आहे. जेवणाची राहण्याची तुमची कुठलीही सुविधा राहणार नाहीये. खाली कागदपत्र कोणती कोणती लागणार आहेत त्याची लिस्ट या ठिकाणी दिलेली आहे. ते या ठिकाणी जाऊन तुम्हाला सबमिट करायचंय. खाली या ठिकाणी बघा आशा स्वयंसेविका पदाकरता अर्जाचा नमुना दिलेला आहे. या नमुन्याची प्रिंट काढा. मराठीत आहे, संपूर्ण भरायचं आहे तुम्हाला. सोबत कागदपत्र जोडायचे आहेत आणि त्या कार्यालयामध्ये जाऊन नेऊन या ठिकाणी द्यायचा आहे. या ठिकाणी हा पत्ता दिलेला आहे. तर मित्रांनो याच्या नेक्स्ट अपडेटसाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. लाईक करा, चला शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.